तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला महत्त्वाचे प्रस्ताव सादर केले। यात नाशिक जवळ ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी पंचधातूचा कारखाना उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। यासह पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्र्यंबकराजाची मूर्ती उभारण्याचा आणि डबल डेकर बसचा प्रस्तावही देण्यात आलाय। जिल्हा परिषद नाशिकने एक अत्यंत चांगला प्रकल्प राबवला होता। त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक रूरल इंडस्ट्रियल पार्क, एक रूरल MIDC ज्याच्यामध्ये प्लग अँड प्ले मॉडेल असतो। त्याच्यामध्ये जो काही इक्विपमेंट ते घेऊन देणार आहे ते आहे ज्याच्या माध्यमातून जो पंचधातू जो आहे, जसं कापूर असेल, ते अगरबत्ती असेल, त्यासारखे जो काही पूजा सामग्री असतो, ते जो सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये लागणार आहे त्याचा उपयोग आणि त्याच्यामध्ये जो होणारे जो अर्थव्यवस्था तयार आहे त्याचा लाभ आपल्या ग्रामीण भागाची महिला बचत गटांना व्हावा, या संकल्पनेतून या जिल्हा परिषदने एक प्रकल्प तयार केलेला आहे। त्याची अंमलबजावणी आणि त्याच्यासाठी लागणारे रक्कम जो आहे ते आपण DPDCच्या माध्यमातून देतोय आणि त्याची सादरीकरण आणि मान्यता सन्माननीय मुख्यमंत्री समोर